महाराष्ट्रात आपल्या इथं जे मशिनींनी जे केलेलं असतं ते भुसा आहे हे. तर हे पण चांगलं आहे, फक्त हे मिक्स करून द्यावं लागतं. कारण ह्याच्यात आपण जे गव्हाचे जे काडीचं जे कुस असतं ते थोडंसं येतं ह्याच्यात, त्याच्यामुळं गायांना ठसका लागायचा प्रॉब्लेम येतो जर नुसतं भुस घातलं तर. त्याच्यामुळं जर आपण मुरघासामध्ये किंवा रेग्युलर कुटीमध्ये जर मिक्स करून दिलं तर मग कसलाच प्रॉब्लेम येत नाही. कारण आता मी 1-2 महिने झालं आपल्या हितलचंच वापरतोय. आता हे आम्हाला 8 रुपये किलोने पोहोच पडलेलं. तर क्वालिटी चांगली आहे, माती वगैरे किंवा ढेकळं हे असं काही कसलाच प्रॉब्लेम नाही. एकदम स्वच्छ आणि पांढरं शुभ्र आहे बुसकाट. आणि ह्या बुसकाटाचा फायदा असा आहे तर ज्यावेळेस घालत नव्हतो त्यावेळेस साधारणतः 3-5 पर्यंत 3-6 पर्यंत क्वालिटी लागायची दुधाची. तर आता साधारणतः 3-8 3-9 पर्यंत फॅट लागते आणि 29.30 पर्यंत डिग्री लागते. म्हणजे दुधाच्या क्वालिटीत पण फरक जाणवला. आणि ॲडिशनल म्हणजे ज्या गाई फॅटी कालवडी फॅटी होत्या किंवा ज्या असतात त्या फॅटीमध्ये जात नाहीत गाई. एकदम व्यवस्थित तब्येती मेंटेन राहतात, गायींच्या अंगावरती चमक राहते. त्याच्याबरोबर गायींचं रवंत चांगलं होतं, त्याच्यामुळं शेणाची क्वालिटी चांगली येते. गायींचं पाणी पिण्याचं ते प्रमाण जास्त राहतं. त्याच्यामुळं ह्याच्यात आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी बघतो पहिले लोक हे जाळून टाकायचे. तर ते जाळून न टाकता जर आपण ह्याचा स्टोरेज करून ठेवला गव्हाच्या बुसकाटाचा तर तो वर्षभर वापरला तर एकदम चांगलं आहे. आणि